नमस्कार, गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा, तांदूळ आणि डाळीचे मी आप्पे करणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते. माप ह्या मापाने 1 2 आणि डाळ पण 1 वाटी घेणार. 2 वाटी तांदूळ तर 1 वाटी डाळ अशी. यात मी भिजवून 4-5 तास उंबळत ठेवणार आहे. 4-5 तास झाले ना की मी मिक्सर दाखवणार. डाळ आणि तांदूळ आता उंबाळे चांगले उंबाळे. आता मी मिक्सरला लावून घेते. आता मिक्सरला मी तांदूळ वाटून घेतले. मी डाळ वाटून घेते. मिक्सरला डाळ वाटून दिले. ते मी मिक्स करून घेते. आता मिक्स झालंय. तांदूळ आणि डाळ मिक्स झाली आहे. आता आपण ठेवूया आणि सकाळी 10-12 तास नंतर बघूया. नंतर आम्ही आप्पे तयार करूया. नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी. आणि 10 तांदळाच्या आप्पेचं पीठ मी रात्री ठेवलं होतं ना, ते आता मी हे बघा कसं आलंय बघा. पेमेंट चांगलं झालंय. आता मिक्स करून घेते. ह्या आप्यामध्ये आता मी किसलेलं गाजर घालते. मिरची घालते बारीक चिरलेली, शिमला मिरची बारीक चिरलेली, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर. चवीपुरतं मीठ. ते मिक्स करून घेते मी. मीठ लागलं का बघायचं जरा. नळणी आहे, थोडं मीठ टाकते मी. आप्पे करायला घेऊया आपण. आप्पे पात्र आता गरम झालं आहे. ह्याच्यात मी तेल घालते. आता आधी साईडने घालून घ्यायचं, मध्ये नाही घालायचं. याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते. मीडियम गॅस ठेवायची, जास्त फास्ट केली तर करपणार. 2 मिनिटं आता झाली आहे. आता मी पलटी करते.
मस्त कलर पण आलाय. तर 2 मिनिटांसाठी परत ठेवते झाकण. 2 मिनिटं झाली आहेत आता. आपले हे झाले का? आपले चांगले झाले तर आपण काढून घेऊ. डाळ तांदळाचे आप्पे आता तयार झाले आहेत. हे बघा कसे फुगले आहेत आणि आतून लुसलुशीत का बाहेरून कुरकुरीत असे मस्त झाले आणि टम कसे फुगले आहेत ना. असे तुम्ही पण करून बघा डाळ आणि तांदळाचे आप्पे. आणि ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा वाजवायला विसरू नका. थँक्यू.